नमस्कार, मी आकाश माने, सांगली तासगाववरून. आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपल्या मराठी मुलांसाठी. कारण का आपले मराठी पोरं व्यवसाय करण्यामध्ये माग आहेत आणि खरंच माग आहेत आणि त्यांच्या डोक्यात असं विचार पण येत नाही की स्वतःचं एक साम्राज्य असावं. त्यांना घरातनं पण असं सांगितलं असतं की पोरात जॉब कर, चांगली बायको मिळेल, सेट होईल. काही सेट होत नाही. 12 तास ड्युटी करून महिनाभर पगाराची वाट बघायची नाही. आता पोरांनी स्वतःच्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. बहुतेक पोरं हे गावाकडून मुंबई पुण्याला जॉब करायला येतात, मन मारून काम करत असतात. का तर घरच्यांनी सांगितलं लाईफ सेट आहे. काही सेट नसते, कुत्र्यासारखं मरण असते. त्यामुळे स्वतःचं साम्राज्य उभं करायला पाहिजे. शेतीकडे तर भरपूर व्यवसाय आहेत. शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता ना. आता म्हणशील ह्याच्यामध्ये काय फायदा आहे, सगळं आमच्या तेच करतात. तुम्ही जर आधुनिक पद्धतीने करा, स्टार्टिंग थोडी कमी ह्याने करा. तुम्ही जर शेळीपालन करता पहिल्यांदा 10 शेळी पाळून बघा, तुम्हाला त्यातनं अनुभव येईल. भांडवल कसं गुंतवायचं, मार्केटिंग कसं करायचं. हे कुक्कुटपालनमध्ये पण तसंच आहे. कुक्कुटपालनमध्ये आता भरपूर मार्केट आहे. अंड्यामध्ये फायदा आहे, चिकनसाठी जातात. स्टार्टिंगला तुम्ही 100 कोंबड्या पाळा, त्यातून तुम्ही गावातल्या गावात मार्केटिंग शिका, नंतर तुम्ही बिझनेस वाढवू शकता. पण आपल्यापर्यंत डोक्यात एकच कन्सेप्ट डोक्यात घालून घेतले ना, जॉबच म्हणजे सगळं काय आहे. म्हणजे बेडकासारखा विषय का डबक्यात राहायचं, त्यातनं बाहेर पडला तर मी मेलोच. त्यामुळं मराठी पोरगा फक्त जॉब. व्यवसाय स्वतःचा काही नाही. आणि आपण कोणा पण त्यांना ठेवतो, अरे तो मारवाडी आला, बिहारी आला, इथं जॉब करतोय, इथं बिझनेस करतो, इथं हे करतो. तुम्ही करा ना. आपल्या डोक्यामध्ये एकच आहे जॉब. तरी मित्रांनो, खरंच मराठी पोरांना आता थोडं का होईना छोटे बिझनेसकडे वळलं पाहिजे. स्टार्टअप तर केला पाहिजे. ह्यासाठीच एक मी भावानं व्हिडिओ काढला आहे. कारण का मी जॉब करतो, मला माहिती आहे काय अवस्था असते जॉबमध्ये. आणि त्यामुळे कळतेच म्हणते भावना, छोटा का होईना आपल्या गावाकडे स्वतःच एक साम्राज्य उभं करा. ताट मानायचं आहे. स्टार्टिंग थोडी कमी असेल, पण वर्षात 1.5 वर्षानंतर तुमचं स्टार्टअप वाढेल. आणि हीच अपेक्षा ठेवतो.